तर शिवसेना आणि भाजपासाठी ठाणे महानगरपालिका इतकी महत्त्वाची का आहे ते पाहूयात। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपाचे अनेक आमदार आहेत। ठाणे महानगरपालिकेत मात्र गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे। आधी आनंद दिघे आणि नंतर एकनाथ शिंदे ठाण्याचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत। ठाण्यामध्ये आतापर्यंत एकदाही भाजपाचा महापौर झाला नाहीये। शिवसेनेच्या वर्चस्वामुळे ठाणे शहरात भाजपा फारसा वाढू शकला नाहीये। बाळासाहेब ठाकरे आणि महाजन मुंडेंच्या काळात मुंबई ठाणे शिवसेनेचा असा अलिखित करार झाला होता। मात्र 2014 मध्ये मोदी शहा सत्तेत आल्यावर समीकरण बदलण्यास सुरुवात झाली। मित्रपक्ष काहीसे दुखावले तरी चालतील, पण पक्ष वाढला पाहिजे यासाठी जोखीम घेण्यास मोदी शहांनी तयारी सुरू केली। 2017 मध्ये देखील भाजपा शिवसेना स्वतंत्र लढले, मात्र भाजपाला फारसं यश आलं नाही। यंदा मुंबईमध्ये युती झाली तरी ठाण्यात युती होण्याची शक्यता अतिशय कमी आहे।